आमची सकाळी 7:30-8लाच झाली आहे आणि मिस्टर बिनी उठून हा सगळा पसारा काढला जस्ट बिकॉज ऑफ त्याला आज मूड झालं कबडच्या मागून साफसफाई करायची. आणि आम्ही सगळी कामं करत होतो तर त्यालाही चान्स भेटला होता रियांशला की पाण्यात खेळायला. आणि रियांश महेश सगळं ते कबड वगैरे करता करता मी इकडे आमच्या नाश्त्याची तयारीसुद्धा करत होती. इडलीचा कुकर ठेवला होता आणि मला आता ही चटणीची तयारी वगैरेसुद्धा करायची होती. रात्री मी करून ठेवली नव्हती म्हणून. आणि मस्तपैकी सगळं आवरेसपर्यंत आम्हाला वाजले 10:30पर्यंत वाजले. त्याच्यानंतर मग आम्ही मस्तपैकी नाश्ता केला. इडल्या खूप छान झाल्या होत्या ह्या टायमाला. म्हणजे दरवेळेस इडल्या चांगल्या होत्या जस्ट बिकॉज ऑफ मी बॅटर रेडीमेड आणते म्हणून. तुम्हाला कसं वाटलं इडल्या मला सांगा नक्की, कारण मला तर खूप इडल्या आवडतात. मला साऊथ इंडियन ब्रेकफास्ट खूप जास्त आवडतो. त्याच्यानंतर मग मी दोन्हीकडे डाळ भाताचा कुकर ठेवला मस्तपैकी. हाय हॅलो नमस्कार, मी प्रवीणा, तुमचं प्रवीणाच ब्लॉगमध्ये स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ दे, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ. तर आज आहे रविवार. तुम्ही सकाळची माझी जी काही कामं केली ती तुम्ही बघितलीच असेल. नाश्ता वगैरे बनवायचा होता, त्यात महेशने सकाळी कबडचं तिकडून साफसफाई करायची होती. सो ते सुद्धा सगळं क्लीन करून घेतले. डाळ भाताचा कुकर लावून झाले. आता फक्त मला मच्छी फ्राय करून घ्यायची. मी सकाळी मच्छीवाला आला तर त्याच्याकडून मच्छी घेतली आहे, सुरमई घेतली आहे. सो ती मला आता फ्राय करायची, कारण आता थोडा वेळ आता वाजले 12, 12:30पर्यंत मी तिला फ्राय करायला घेईन. तिला आता मी मॅरिनेट करून ठेवले. तोपर्यंत मला आधीचा ब्लॉग आहे तो एडिट करायचा आहे, कारण 1 वाजता मला तो पोस्ट करायचा आहे. सो स्टे ट्यून. आम्ही आता 3:30 लोक चाललो आहोत मार्केटला, कारण मम्मीला 1-2 साड्या घ्यायच्या आहेत. मला पण कुर्ती वगैरे बघायची आहेत, नॉडीला पण बघायचे आहेत. आणि हे आहे आमच्या साड्यांचं दुकान, जिथे आम्ही ज्या नॉर्मल ज्या घ्यायच्या असतात साड्या रेग्युलर यूजसाठी किंवा असं काय असेल तर आम्ही इथून घेतो. खूप छान व्हरायटी भेटतात, न्यू कलेक्शन असतं. आणि मेन म्हणजे ह्यांच्याकडे तुम्ही विदाऊट फेस्टिवल जा, कारण ह्याच्याकडे खूप छान म्हणजे डिझाईन वगैरे असतात, खूप छान आणि रिजनेबल रेटमध्ये साड्या भेटतात. आणि त्याच्यानंतर खूप टाईम झाल्याच्यानंतर मम्मीला फायनली तिच्या पाहिजे तशा साड्या भेटल्या आणि आता ती बिल करत होती आणि आम्ही आता निघणार आहोत घरी जायला, म्हणजे पुढची शॉपिंगसाठी. सो मी दुपारीच मार्केटवरून घरी आले, त्याच्यानंतर जेवलो वगैरे झोपलो. सो मी मम्मीला साड्या घ्यायच्या होत्या म्हणून गेले होते आणि मला 1-2 टॉप घ्यायचे होते म्हणून गेले होते मार्केटला. सो मी तुम्हाला दाखवते मी काय 2-3 टॉप आणले. 3 टॉप आणलेत. सो मी तुम्हाला दाखवते 1 मिनिट. सो हा एक आहे ब्लॅकवाला, अँकल लेंथ आहे असं फुल आणि छान वाटतं घातलं. आणि मला मोस्टली असे राऊंड कट, मला मिडल कट आवडत नाही, साईड कट आवडत नाही, सॉरी. मिडल कट असेल तर ठीक आहे, बट साईड कट मला नाही आवडत. छान वाटतं. आणि ब्लॅक कलर, माझ्याकडे ब्लॅक कलरचा एकही टॉप नव्हता, कॉटनचा आहे. सो मी घालेल तेव्हा तुम्हाला नक्कीच दाखवेल की कसा आहे तो. आणि मला खूप आवडला हा, छान कॉटनचा असा घातल्यावरती खूप छान वाटतं. मी घातलेला, सो मी जेव्हा घालेल तेव्हा तुम्हाला दाखवेल. आणि अजून हा एक आहे कॉलर, हां नाही चायनीज कॉलर आहे त्याला अशी छान. आणि तो असा आहे आणि त्याला मागे नॉटसुद्धा आहे, तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आणि हा असा जो खादीवाला कपडा असतो ना, कॉटन मिक्स खादी, तो वाला कपडा आहे तो. सो हा पण एक छान आहे. आणि 3/4 स्लीव्स आहेत ह्याच्या. सो हा एक आहे. हे मी घेतलेत मिलन शॉपिंग सेंटरमधून. मोस्टली माझे सगळ्याच कुर्तीज वगैरे तिथूनच असतात. आणि हा एक आहे, बट मला हा बघितला तेव्हा आवडला, बट आता मला तो नाही आवडला, कारण त्याला असा साईड कट आहे म्हणून मला तो नाही आवडला आहे. सो माझं चाललं आहे मी ह्याला रिटर्न करेल आणि दुसरा घेईल. असा आहे, पण छान वाटतो हा, बट मी हा चेंज करणार आहे. हा मला एवढा नाही आवडला आहे, सो ह्याला मी असं चेंज करणार आहे. हा पण असा आहे. हा मी काल संडे होता, बट संध्याकाळी आम्ही घरात बसून कंटाळा आला, मग त्यानंतर आम्ही गेलो मार्केटला. सो मी हा स्ट्रीट शॉपिंग केला होता. कॉटनचा आहे. मला असेवाले टॉप खूप, आणि त्याला खाली अशी छान फ्रील आहे, मस्त वाटतं घातलं की. बट थोडं ना मला तो टाईट होतं, बट मला खूप जास्त आवडलं, मस्त वाटतं घातलं की.
बट मी हा पण चेंज करणार आहे. उद्या वेनसडेला जाईन चेंज करायला. उद्या नाही जमणार, उद्या पॉसिबलच नाही मला. सो आणि ह्याची पण 3/4 स्लीव आहे. आणि त्याला ना अशी इथे छान हे होतं पॅरिसचं हे टॉर छान वाटतं. आणि त्याला अशी खाली छान फ्रॉक्स आहे. मला हे खूप आवडलं मेन म्हणजे या टॉपचं, म्हणून मी घेतला होता. बट मला हा नाही होते, मग मी ह्याला एक्सचेंज करणार. सो अशी माझी शॉपिंग होती. काल तो एक टॉप घेतला आणि आज ते 3 टॉप घेतले, बाकी काय नाही घेतलं. सो त्याच्यानंतर घरी आलो आणि आता माझं घराचा सगळा पसारा आवरून झालेला आहे. 1 मिनिट दाखवते. हे टॉप मी आता काढले ते सगळं आणि हे सगळं आवरून घेतलं. बत्ती वगैरे करायची, आता बत्ती करते. 6:30 पावणे 7 वाजायला आलेत. पण बत्ती करून लगेच डोअर बंद करून रियांशला आणायला जायला होतं, म्हणून मग मी नाही करत. त्याला आणल्याच्या नंतर बत्ती वगैरे करते. आणि आज मी जेवायला बनवलं आहे गरम गरम कुळीचं पिठलं. आणि इथे मी तळली आहे मिरची. गरम आहे. मिरची तळली आहे आणि राईस बनवला आहे. बस एवढंच बनवलं, जास्त काही बनवलेलं नाही आहे. सो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. बाय. आणि आज आहे मम्मीकडे पाणीपुरी. सो मी आता जाणार आहे पाणीपुरी खायला, म्हणून जेवायला मी फक्त राईस वगैरेच बनवले, भाकरी नाही बनवले आज. कारण 1 प्लेट जरी पाणीपुरी खाल्ली ना तरी मला राईस वगैरे काही जास्त जेवण जाणार नाहीत. आणि रियांश पण जास्त काही खाणार नाही. रियांशला राईस कम्फर्टेबल फूड आहे त्याचं. त्याला रात्री थोडाफार राईस लागतो, म्हणजे भाकरी खाल्ली तरी त्याला रात्री भूक लागते. त्यामुळे मग त्याला मी संध्याकाळी किंवा रात्री राईसच देते. दुपारी चपाती भाकरी तो खातो. सो बाय.